पाण्याचा डब्बा जो आहे तो आपला इथे येणार, फॉगर तुम्ही इथेच ठेवू शकता, त्याची जागा इथे सुद्धा असेल तरी चालेल, पण पाण्याचा डब्बा हा फिक्स असतो आणि हा इथेच ठेवावा लागतो। तुम्ही पाहू शकता ह्युमिडिटी किती व्यवस्थित आणि चांगली बनते, जेणेकरून तुम्हाला कधीही कुठलीही अडचण याच्यामध्ये येत नाही। हाय फ्रेंड, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 50 अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर, जे फायबरच्या बॉडीमध्ये आहे। याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक टर्निंग मिळेल, ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर मिळेल आणि ऑटोमॅटिक ह्युमिडिटी कंट्रोलर सुद्धा मिळेल। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला फॉगरची सुद्धा सिस्टम दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट हॅचिंग पर्सेंट याच्यामध्ये मिळू शकतो। तर आज मी तुम्हाला या इन्क्युबेटरची पूर्ण माहिती इथे देणार आहे की इन्क्युबेटर कसा आहे, कशा पद्धतीने वापर केला जातो, अंडी कशी फिरतात, ह्युमिडिटी कशी प्रॉपरली जनरेट होते आणि याची सेटिंग कशी आहे, अशा प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला इथे आज मी देणार आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देतो। तर इथे बघा समोर आता इथे दोन डिस्प्ले तुम्हाला दिसत आहेत। तर याच्यामध्ये एक आहे टेम्परेचर कंट्रोलर, एक आहे ह्युमिडिटी कंट्रोलर। तर याच्यामध्ये दोन्ही कंट्रोलर आहेत। पहिला जो रेड दिसतोय तो टेम्परेचर कंट्रोलर आहे, त्याची सेटिंग आणि ह्युमिडिटीची सेटिंग दोन्ही सेटिंग इथून होऊन येतात। तुम्हाला कुठलीही सेटिंग करायची इथे गरज पडत नाही। तरी देखील तुम्हाला सेटिंग काय आहे आणि कशी असते ते समजवतो। तर सर्वात आधी बघा इथे पहिलं बटन आहे वरचं, याला दाबलं की तुम्हाला लो मध्ये जे टेम्परेचर सेट केलेलं आहे ते दिसेल। त्याच्यानंतर वरचं दुसरं बटन दाबलं तर तुम्हाला हाय मध्ये किती टेम्परेचर सेट केलेलं आहे हे दिसेल। ते गेल्यानंतर हे जे नॅचरल आलं की आता मशीन मध्ये किती टेम्परेचर आहे, ठीक आहे। आणि जे खालची दोन्ही बटन आहे हे ह्युमिडिटी साठी आहे। आता जे हे डिजिट इथे चेंज होतात हे ऍक्च्युअल आतमध्ये किती ह्युमिडिटी आहे ते दाखवत आहे, पण आपल्याला ह्युमिडिटी समजा चेक करायची आहे तर खालून दुसरं बटन जर दाबलं तर तुम्हाला हाय ह्युमिडिटी किती सेट केलेली आहे हे लक्षात येईल, आणि जर पहिलं बटन दाबलं तर लो ह्युमिडिटी किती सेट केलेली आहे हे लक्षात येऊन। त्याच्यानंतर इथे अजून एक फंक्शन आहे जे आपलं ऑटोमॅटिक टर्निंग साठी आहे। इथे हे मॅन्युअलचं बटन जेव्हा जर तुम्ही दाबलं तर तुम्हाला ग्रीन लाईट चालू होईल, आणि ग्रीन लाईट चालू झाल्यानंतर तुमचं आतलं जे टर्निंग आहे, हे जे टर्निंगचं जे फंक्शन असतं, जे टर्निंग होतात अंडी, हे आपल्याला लक्षात येईल। पण इथली बटन तुम्हाला दाबायची गरज नाही, कारण की ही सगळी सेटिंग होऊन आलेली असते। हे फक्त मॅन्युअल आपण चेक करू शकतो की प्रॉपरली सगळं काही वर्किंग होत आहे का। तर पहिली गोष्ट, याच्यात कुठलीही सेटिंग तुम्हाला करण्याची गरज नाही। कंपनीतून सगळ्या प्रकारच्या सेटिंग तुम्हाला होऊन येतात, कुठलंही बटन दाबायची गरज नाही। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये काय काय एक्सेसरीज तुम्हाला मिळणार आहे, काय काय वस्तू याच्यामध्ये येणार आहे। तर सर्वात आधी तुम्हाला याच्यामध्ये पॉवर केबल येईल, जी तुम्हाला इथे लावायची असते। एक इथे लावलेली आहे ऑलरेडी मशीन चालू करण्यासाठी, तर इथे सेम तुमची पॉवर केबल येईल। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक पाण्याचा डब्बा येईल, कारण की याच्यामध्येच आपला फॉगर राहणार आहे, याच्यातच आपली ह्युमिडिटी जनरेट करण्यासाठी पाणी लागणार आहे, तर ते याच्यामध्ये येईल। त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये तुम्हाला एक अडॅप्टर सुद्धा मिळेल, जो आपला फॅन आहे हा या अडॅप्टर वरती चालतो, त्यामुळे त्याच्यासाठी हा अडॅप्टर येणार आणि तो आपल्या या फॅन साठी यूज होणार, ठीक आहे। त्याच्यानंतर ही ह्युमिडिटी कंट्रोलर वाली मशीन आहे, याच्यात फॉगर सुद्धा येतो। तर फॉगर देखील तुम्हाला त्याचा मिळेल, अशा पद्धतीने फॉगर येणार आणि फॉगर बरोबर तुम्हाला त्याचा अडॅप्टर देखील येणार। या सगळ्या वस्तू तुम्हाला याच्या बरोबरच येतील, वेगळं काही घेण्याची तुम्हाला याच्यासाठी गरज पडत नाही। तर हे पूर्ण आम्ही ऑल इंडिया याची पोच करतो, ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरीची पण सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहे, म्हणजे कुठलाही पेमेंट तुम्हाला इथे आधी करायची गरज पडत नाही। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आता मी तुम्हाला पूर्ण अंडी कशी ठेवली जातात, अंडी रोटेशन कशी होतात, जो हा फॉगर आहे हा कशा पद्धतीने लावला जातो, हा फॉग कसा बनवतो, या सगळ्या गोष्टींची माहिती सविस्तर तुम्हाला इथे देणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळू शकते। हा आहे 50 अंड्यांचा ट्रे, ज्याच्यामध्ये आपण अंडी ठेवणार। याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारची अंडी ठेवू शकता, म्हणजे कोंबडीची ठेवू शकता, त्याच्यानंतर बदकाची, बटेरची, राजहंस झाला, टर्की झाला, गिनी फॉल झाला, प्रत्येक प्रकारची अंडी तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। ऑटोमॅटिक टर्निंग आहे, टर्निंग कसं होतं ते अंडी ठेवून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता अंडी सिलेक्ट करताना जे सर्वात महत्त्वाचा पार्ट जो असतो की याच्यामध्ये अंडी जी आहेत ही आपल्याला नेहमी ताजी घ्यायची आहेत। एक 5 ते 6 दिवसापर्यंतची अंडी आपण फक्त याच्यामध्ये वापरू शकतो। याच्या पुढची अंडी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला हॅचिंग पर्सेंट जे आहे हे टक्केवारीमध्ये कमी मिळणार। तर अंडी जी आहे ती पहिल्या दिवसापासून 5 ते 6 दिवसापर्यंतच वापरायची आहेत। याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग आहे की अंडी सिलेक्ट करताना जे आहे आपल्याकडे किंवा आपण बाहेरून सुद्धा अंडी आणत असू तरी आपल्याला प्रत्येक 10 कोंबड्यांपाठी 2 ते 3 नर असले पाहिजे, म्हणजे प्रत्येक 100 कोंबड्यांपाठी 25 ते
30 नर असले पाहिजे अशा ठिकाणीच अंडी घ्या, किंवा जर आपण घरी पक्षी पाळत आहोत तर आपल्याला हा रेशो मेंटेन करायचा आहे की 10 कोंबड्यांच्या पुढे 2 ते 3 नर असले पाहिजे. जर 100 कोंबड्या आहेत तर 25 ते 30 नर असले पाहिजे. तेव्हा तुम्हाला कुठलाही इन्क्युबेटर किंवा कुठलीही कोंबडी एक सरासरी 90-95% रिझल्ट देते. हेच तुमचा रेशो जर मेल फिमेलचा मॅच नाही झाला तर तुम्हाला हॅचिंग पर्सेंट कमी मिळू शकतं. तर याची काळजी विशेष घ्या. आणि याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारची अंडी ठेवू शकता, फक्त बॉयलर अंड होत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या प्रकारची अंडी तुम्ही याच्यामध्ये उभवू शकता. आणि ऑल इंडिया आम्ही पोच करतो, ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी देतो, कुठलाही पेमेंट आधी करायची याच्यात गरज पडत नाही. ठीक आहे, तर ट्रे मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता ट्रेचं कनेक्शन दाखवतो, जवळून पाहून घ्या तुम्ही. तर याच्यामध्ये जो ट्रे आहे असा आहे, त्याचा हा मेल आणि फिमेलचं इथे कनेक्शन दिलेलं आहे. हे कनेक्शन फक्त आपल्याला इथे लावायचं आहे. हे मेल फिमेलचं कनेक्शन लागलं म्हणजे तुमचं पूर्ण काम इथे झालेलं आहे. याच्यानंतर फक्त तुम्हाला अंडी ठेवायची आहेत. तर मी इथे काही अंडी पण तुम्हाला ठेवून दाखवणार आहे. अंडी ठेवण्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय, अंड्यांवरती काही मार्किंग करा. हे तुम्हाला करण्याचं गरजेचं नाहीये. मी आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने अंडी मार्किंग केलेली आहेत आणि अशा प्रकारे इथे अंडी ठेवणार आहे. पूर्ण अंडी ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो की अंडी कशी इथे रोटेट होतात, अंडी कशी इथे फिरतात ती. तर बघा तुम्ही अंड्यांवरती मार्किंग केलेली आहे आणि ती एका लाईनीमध्ये आपण लावलेली आहे. जेव्हा तुमचं टर्निंग सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला इथे सर्वात आधी इथे ग्रीन लाईट चालू होईल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं टर्निंग सुरू झालेलं आहे. आणि टर्निंग सुरू झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे अंड्यांची आपण मार्किंग केलेली आहे ही सरळ उभी आहे. ही हळूहळू फिरून मार्किंग पूर्ण खाली जाईल आणि पुन्हा फिरून पूर्ण वरती येईल. असं हे पूर्ण ऑटोमॅटिक अंडी फिरतात. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिकली अंडी रोटेट होणार. आपल्याला रोटेशन करायची गरज नाही पडत याच्यामध्ये. आणि तुम्हाला याच्यात एक बेस्ट रिझल्ट मिळतो, कारण की याच्यामध्ये ऑटोमॅटिक टर्निंग आहे आणि प्लस ह्युमिडिटी कंट्रोलर पण आहे आणि फॉगर पण आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये याला पक्षी काढू शकता. तुमचा उन्हाळा असेल, पावसाळा असेल, थंडी असेल, कुठलाही वेळ असेल, तुम्ही याच्यामध्ये आरामात एक बेस्ट रिझल्ट काढू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता की आपण जे मार्किंग केलेली अंडी आहेत ही हळूहळू खाली जात आहेत आणि पूर्णतः आता जे मार्किंग केलेली अंडी जवळपास सगळी खाली गेलेली आहेत. हळूहळू तीच अंडी मार्किंग केलेली वरती येतील आणि अशी ऑटोमॅटिकली ही रोटेशन होत राहणार. तुम्ही पाहू शकता हळूहळू मार्किंग केलेली अंडी अशा पद्धतीने वरती येत आहेत. तर हे 360 डिग्री रोटेशन होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये मॅन्युअल रोटेशन करायची गरज नाहीये. तर हे पूर्णतः ऑटोमॅटिक आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. याच्यात काही जास्त आपल्याला करायची गरज नाही, फक्त आपल्याला पाणी मेंटेन करायचं असतं, बाकी काही करण्याची याची गरज नाहीये. पाणी कुठे ठेवलं जातं, जो पाण्याचा डब्बा मी तुम्हाला दाखवला होता तो कुठे ठेवला जातो, त्याच्यात फॉगर कसा लावायचा हे पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आपल्याला फॉगरमध्ये एक ॲडॅप्टर येतो, जो फॉगरचा सेपरेट ॲडॅप्टर आहे ते त्याच्याच बॉक्समध्ये येणार. हा ॲडॅप्टर जो 24 वॅटचा आहे, पाठच्या साईडला त्याचं कनेक्शन दिलेलं आहे. पाठच्या साईडला हा ॲडॅप्टर आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर हा फॉगर जो आहे याच्याबरोबर एक आपण अशी छत्री देतो, अम्ब्रेला एक छत्री देतो, त्याच्यामध्ये याला ठेवायचं आहे, जेणेकरून याचा जो फॉग बनेल, पाणी जर बाय चान्स उडालं तर ते याच छत्रीमध्ये लागून पुन्हा आपल्या पाण्याच्या डब्यामध्येच पडतं. आणि हा पाण्याच्या डब्यामध्ये याच्यामध्ये एक जवळपास 70 ते 80% पाणी ठेवून याला फॉगर असा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. आणि हा कुठे ठेवायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. दुसरं, याचा फॉगरचं हे जे कनेक्शन आहे मेल आणि फिमेलचं आहे, म्हणजे ॲडॅप्टरला जो आहे मेल आणि फिमेल आहे. तर ॲडॅप्टरचा मेल आणि फॉगरचा फिमेल एकत्र लावायचा आहे, तेव्हा तुमचा फॉगर चालू होईल. हा कशा पद्धतीने चालू होतो मी एकदा पाणी ठेवून देखील तुम्हाला दाखवून देतो. त्याच्यानंतर हा डब्बा पाण्याचा कुठे ठेवला जातो तेही व्यवस्थित पद्धतीने समजवतो. त्याच्यामध्ये पाणी देखील ठेवलेलं आहे आणि जसं आपण फिमेल पिनचं कनेक्शन करू त्याचा फॉग बनवणं तो सुरू करतो. तुम्ही पाहू शकता फॉग किती लवकर आणि किती चांगल्या पद्धतीने बनवत आहे. तर याच्यामुळे काय होतं की तुमच्या अंड्यांमध्ये जे जीव तयार होतात ते कधीच आतमध्ये अडकून फसून मरत नाहीत. तर त्यामुळे फॉगचा तुम्हाला नेहमी बेनिफिट मिळणार. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये फॉग यूज करतो. हा फॉग आपल्याला आतमध्ये ठेवायचा असतो, कुठे ठेवायचा ते बघा. दुसरी गोष्ट, जर याच्यामध्ये पाणी संपलं, समजा आता हे पाण्याचं मी वरती उचलून घेतलं, पाणी संपलं, फॉगर तुमचा बंद होणार आहे. तर याच्यासाठी काय, तुम्हाला पाणी याच्यामध्ये नेहमी मेंटेन करायचं आहे. पाणी मेंटेन नाही केलं तर तुमचा फॉगर हा लवकर खराब होईल. तर पाणी नेहमी मेंटेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा पाण्याचा डब्बा आतमध्ये ठेवला जातो, तो मी तुम्हाला समजवतो कुठे आणि कसा ठेवायचा आहे. बघा, पाण्याचा डब्बा जो आहे तो आपला इथे येणार. फॉगर तुम्ही इथेच ठेवू शकता, त्याची जागा इथे सुद्धा असेल तरी चालेल, पण पाण्याचा डब्बा हा फिक्स असतो आणि हा इथेच ठेवावा लागतो. तुम्ही पाहू शकता ह्युमिडिटी किती व्यवस्थित आणि चांगली बनते, जेणेकरून तुम्हाला कधीही कुठलीही अडचण याच्यामध्ये येत नाही. ह्युमिडिटी चांगली बनल्यामुळे तुमचे अंड्यांमध्ये प्रॉपरली जीव बनून तो प्रॉपरली बाहेर निघतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ऑल इंडिया आपण याची कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल करतो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ताजी आणि फर्टिलायझर अंडे असणे गरजेचं आहे आणि आरामात तुम्हाला 90 ते 95% याच्यामध्ये रिझल्ट
मिळून जातो। याच्यात महत्त्वाचं काय असतं की अंडी जी आहेत ही आपल्याला 5 ते 6 दिवसापर्यंतचीच वापरायची आहेत। शिळी अंडी अजिबात वापरायची नाहीयेत। 5 ते 6 दिवसापर्यंत फक्त अंडी वापरायची आहेत आणि अंडी आपण घरची घेतोय किंवा बाहेरून आणतोय। एक महत्त्वाचं की अंड नर मादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं की प्रत्येक 10 कोंबड्यांपाठी 2 ते 3 नर असणे गरजेचं आहे। तुम्ही बाहेरून पण अंडी घेताय तर तिथे पण हा रेशो असणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक 100 कोंबड्यांपाठी 25 ते 30 नर असतील तेव्हा कोंबडी किंवा मशीन तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 90-95% रिझल्ट देईल। आणि हा मेलचा रेशो जर तुमच्याकडे कमी असेल तर तुमचा हॅचिंग पर्सेंट नॅचरली थोडासा कमी येणार आहे। तर या गोष्टीची फक्त काळजी घ्या। मशीन तुम्हाला ऑल इंडिया पोच मिळेल, जिथे तुम्हाला पाहिजे तिथे पोच मिळून जाते। कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे। कुठलाही पेमेंट तुम्हाला आधी करायची गरज पडत नाही। पूर्ण पेमेंट तुम्ही पार्सल पोच आल्यावर करू शकता। ही 50 अंड्यांची मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक। सेम मॉडेलमध्ये 100 अंड्यांची पण फुल्ली ऑटोमॅटिक मिळेल विथ फॉगर। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन इन्क्युबेटरचे व्हिडिओ येत राहतील। थँक यू फॉर वॉचिंग।